देव त्याच्या भक्ताला कधी नाराज करत नाही. 100% देव भक्ताला नाराज करत नाही. हो. मित्रांनो, बकासूर म्हणजे असं कुठला गाव नाही, कुठला तालुका नाही, जिल्हा नाही मित्रांनो, किंवा राज्य नाही, त्याचं नाव नाही, असं बकासूर मित्रांनो. आणि बकासूरला एक प्रकारे देवरूपी मानला जातो माणसा. किचन मध्ये सुद्धा लोक म्हणजे लावली टीव्ही लावली आणि तेव्हा बकासूरला बघते ती. म्हणजे इथपर्यंत बकासूरची हे आहे. आजपर्यंत किचन मध्ये मालिका फिलिका असायच्या, तो आता किचन मध्ये स्वयंपाक करत करत महिला सुद्धा बकासूर शर्यत बघते किंवा बकासूरचा गट बघते ती. आणि प्रत्येक जण बकासूरवर प्रेम करते. तर तुमचं नाव काय? माझं नाव विजय जाधव दिवड. बर. आणि कंटिन्यू दिवडचे मित्र आहेत आपले मित्रांनो, कंटिन्यू बकासूर बरोबर असतात. आणि एक त्यांनी संकल्पना की बकासूर कसं कुठला नवस केलाय तुम्ही? बक्कासूरनं एक नंबर केला का नाही आज, तर मी दिवड ते पुशेगाव बिगर चप्पलची पायवारी करणार. ठीक आहे. बरं, एक नंबर केला पाहिजे का हो? कुठनं म्हणजे बकासूरचं नाद कुठनं लागलं तुम्हाला? बक्कासूर दिवस आहे त्यामुळं काय त्याला बघितलं तरी अंग फाटा फुटतो. किती दिवस झाला बकासूर बरोबर तुम्ही असता कंटिन्यू? 2-3 वर्ष झालं. 2-3 वर्ष झाले. हा. काय व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय काय शेती आपली घरची, बर. पण नाद त्यामुळं म्हणजे कुठे जरी मैदान असेल तरी जातो त्यासाठी. बरं. म्हणजे मोबाईल शेटचा फोन येतो का? हा, पोरांचे त्याचा फोन. की बाबा या. हा या. कसं सुचलं बाबा आपल्याला हे करायचं, म्हणजे पायवारी करायची? नाही, त्याच्यावर प्रेम आहे तेवढं त्यामुळं. नाहीतर काय काय वेळेस प्रसिद्धीसाठी पण काय काय स्टंट करते लोक, मग त्याबद्दल काय सांगताल की खरोखर प्रेम आहे का बकासूरची प्रसिद्धी भेटणार? नाही कट्टर प्रेम त्याचा मी, त्यामुळं काय नाही, तो कधी म्हणजे नाराज नाही करत कोणालाच. आठवणीतलं मैदान कुठलं तिचं काय? तुमचं 3 वर्ष सांगा. हो, आठवणीतलं मैदान आपलं आता मध्ये झालं नाही नारवण्याचं, तिथला 1 नंबर केलेला, 1 नंबर केला त्यानं गावा शेजारी आपल्या. आपल्या गावाशेजार. बरं. आता पायवारी हा, दिवड ते पुशेगाव आपल्या शेगाव शेवागिरी. मग तुम्हाला काय नवस केला आपल्या? मसोबाला ती मसोबापासून सुरुवात करणार आहे, तिथनच नारळ फोडून तिथनच चालाय पायवारी करणार आहे चालू. कसा रूट आहे हाय सरळ आपला. काय हो प्रेमाबद्दल, बकासूरच्या प्रेमाबद्दल काय सांगता? काय लई प्रेम आहे बकासूर बद्दल. आणि नारावण्यात ज्यावेळेस 1 नंबर झाला त्यावेळेस आठवणीतलं मैदान काय सांगता? पारणच फिरली होती ना डोळ्याची त्यावेळेस. आणि कसं म्हणजे तुम्हाला म्हणजे बकासूर पहिल्यांदा कुठं बकासूरची तुमची गाठ पडली? बकासूर आम्ही म्हणजे पहिल्यांदा मोबाईलवरच बघत होतो त्याला, पण परत मैदानावर या लागलो त्यामुळं झाली जरा ओळखी मोहिल दादाची. आता पोरही फोन करते कुठे जरी मैदान असलं तरी, त्यामुळे येतो कुठं पण असू द्या जातो. बरं. आता असा किस्सा सांगा की तुम्ही 2 व्हीलर, मला वाटतं कुठे गेलता 2 व्हीलरवर? यायला ती मैदान ते इकडं कुठं ते फलटण बसणं पुढं होतं तिकडे. 2 व्हीलर. 2 व्हीलर सकाळी 8-9 ला हल्लो होतो. म्हणजे सकाळी 8-9 ला हल्ला होता आणि पोहोचला कितीला? 10-11 पर्यंत. बरं. आता प्रत्येक मैदानावर 2 व्हीलर जाता का 4 व्हीलर आहे तुमची? नाही 2 व्हीलरवरच. परिस्थिती काय आहे घरची? काय घरची परिस्थिती आता काय आहे तेव्हा. सर्वसामान्य? हा, सर्वसामान्य. म्हणजे आता मित्रांनो, बकासूरवर त्यांचं प्रेम आहे. मला वाटतं प्रत्येक मैदान असं मैदान कुठलं नाही की तिथे तुम्ही एक बकासूरच्या म्हणजे बकासूर बरोबर नाही. हो, प्रत्येक मैदानात कुठं पण असू द्या मैदान मग जाणारच तिथे. काय मोबाईल बद्दल काय सांगतो? मोबाईल दादा 1 नंबर माणूस आहे, त्यांचं काय नाही. बैला बशी आल्यानंतर काय म्हणजे बैला बरोबर कंटिन्यू असता पुढे धरायला वगैरे काय? हो, धरायला असतो की. म्हणजे ताणून हो, बैल ओळखतो का म्हणजे इतके दिवस आहे सोबत काय? ओळखतो तर. बरं. मारत नाही बैल? बाकी नाही मारते? हा, नाही मारत. काय हो म्हणजे एवढं प्रेम तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिले? काय प्रेमच आहे तेवढं त्याच्यावर तर. बरं. माझ्या घरची लोक वगैरे म्हणते बाबा पडते कुठं पण जाताय तुम्ही, असं म्हणजे जाऊ नका वगैरे काय? हो, आमच्या म्हणजे अख्ख्या घरालाच बकासूर म्हणजे त्याच्यावर प्रेम आहे. बरं. हा, घरची म्हणत नाही जाऊ नका, नाही तर नाही तसं काय नाही, ती म्हणत जावं म्हणते ती. किती जण आहे तुम्ही देवडचं? दिवडचं आम्ही 5-6 जण आहे की. 5-6 जण आहे. हा,
मग कंटिन्यू दिवडचं 5 जण कंटिन्यू मैदान असतं. हो कंटिन्यू मित्रांनो ही प्रेम आहे त्यांची त्या बकासूरवरचं आणि मला वाटतं मी कंटिन्यू तुम्हाला बघतोय. तुम्ही दिवडचं मैदान म्हणजे नरवण्याचं मैदान एक नंबर, कारण नरवण्याच्या मैदानाच का तुम्हाला आवडते? अनेक मैदान त्यानं गाजवली. अनेक मैदान गाजवली ती, पण तिथं खरोखरच लय झालं. म्हणजे आपल्या गावा शेजारच असल्यामुळे हा काय झालं नक्की? इच्छा होती ते एक नंबर करावं नारावण्यात मैदान. एक जुनं मैदान होतं ना ते. बरं, आणि नवस केलता का देवाला तुम्ही एक नंबर? हा बोललो होतो गणपतीला नारावण्याच्या हो दे म्हणून एक नंबर त्याचा. हा, जुनं पारंपरिक मैदान आहे ना नारावण्याचं, त्यामुळे म्हटलं. चल शेट काय चाललंय काय? नाही काय निवांत. विजय जाधव देवडचे कंटिन्यू मला वाटतं 3 वर्ष झालं बकासूर बरोबर आहे. हो काय सांगचाल त्यांच्याविषयी? आज त्यांनी नवस केला की बकासूरने एक नंबर केला की पायवारी केली मी. नाही बरेच दिवस झाला असतात बकासूर सोबत नाही का मैदान आले की इकडे आले की येतात. प्रेम बैलावरती सगळ्यांचं. आणि एक प्रकारे त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं की बाबा काय पण करून. आणि मला वाटतं नारावण्यात पण त्यांनी नवस केलता बाबा गणपतीला की बाबा एक नंबर होते देवा आपल्या भागात आहे. हो म्हणजे एक प्रेम आहे बैलावलं. हो महाराज विषयी काय सांगचाल? नाही, महाराज बी एक चांगला नंदी आहे, छान पळतात. बर, आता सागर शेठ काय सागर शेठ पण म्हणजे सागर शेठ विषयी काय सांगतात? कसं काय ओळख कशी काय? नाही त्यांची ना आपली पहिल्यापासूनच ओळख आहे. मामांची त्यांच्या आता नाही का चांगले संबंध झालेत. मामाचं त्यांचं म्हणजे चांगलं बनतंय आता. हो चांगलं म्हणजे आता रोज कॉल चालू असतात त्यांचे. हा. नाही, आपलं एवढं कॉन्टॅक्ट नाही, पण मामांचा त्यांचा रोज दिवसातून 4-5 कॉल असतात. कंटिन्यू कॉन्टॅक्ट असतो. हो शेठचं माझं पण असतं कॉल, पण शेठ मामाला भरपूर शेठ म्हणतं की खरंच नियोजन करा तर मामाला. ते त्यांच्या दिवसातून 5-6 कॉल तरी होतातच. मी बघतोच गोट्या असल्यावरती. बाब्याबद्दल काय? बाब्या कसा पोहतोय काय? बाबा चांगलाच पळतो, घरची गाडी चांगली पळती. चला, आणि विजय जाधव विषयी काय सांगताल अजून? नाही त्याला शुभेच्छा, त्याची इच्छा पूर्ण होईल 100%. आणि बकासूर कधी नाराज करत नाही कोणाला. नाही करत. देव त्याच्या भक्ताला कधी नाराज करत नाही. 100% देव बघताला नाराज करत नाही. हो आणि पोरं अगदी कुठं पण मैदान असतो 2 व्हीलर म्हणजे अशी काही नाही सर्वसामान्य येतात परिस्थिती. सगळी गरीबच मुलं आहे आणि प्रत्येक मैदानात येतात, त्यामुळं देव त्याच्या भक्तांना कधी नाराज करणार नाही. 100% गॅरंटी. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.